लार्ज साईजचा आहे का मीडियम साईजचा आहे? आई काय रे हे काय? हे कुठनं उचलून आणलं तू? आई मी हा व्हिडिओ गेम खेळू बघू हा कुठला गेम आहे? कालचा एकदम बढिया. अथर्व नाही हा नको, तुझ्याकडे खूप गेम आहेत असे, हा गेम नको. नाही ना हा गेम हवे आहे. अथर्व नको, अरे खूप महाग आहे हा गेम. महाग कुठे आहे? महाग कुठे काय? 5,000 रुपयाचा आहे. नाही नको, खरंच नको. नाही मला हवे सर. अथर्व आता हट्ट करायचा नाही बरं का. आणि तुझ्याकडे असले खूप गेम आहे, तू एकदा दोनदा खेळशील नंतर बाजूला ठेवून देशील. नाही मी नाही करणार असं. हे बघ अथर्व, तुझ्या आईकडे हा महागडा गेम घेण्यासाठी पैसे नाहीये. हा पण त्याच्या वडिलांकडे आहेत ना. बाबा बाबा हा व्हिडिओ गेम खेळू का मी? हो म्हणजे काय, घे ना. आणि अजूनही तुला काय आवडते ते सगळं घेऊ आपण. ओके हो, काही गरज नाही. नाही पोराला नसत्या सवयी लावू नका. अथर्व इकडे. पण आई राधिका, तो माझाही मुलगा आहे आणि नसत्या सवयी काय. अगं त्याचं वय आहे असं गेम खेळण्याचं, हट्ट करण्याचं. आणि आहेत त्याच्या वडिलांकडे पैसे तर उधळू दे ना त्याच्यावर. तुमच्याकडे इतकेच पैसे असतील ना तर तुमच्या बच्च्यावरती उधळा, नाही पोरावरती नको. अथर्व इकडे ये, इकडे पण आई ये, खाली ये, नाही तर रट्टा दी ना. इकडे ये. राधिका, अगं एक व्हिडिओ गेम घेतल्याने काय एवढा प्रॉब्लेम होतोय तुला? त्यापेक्षा चांगले बाप बरा, पोरावरती चांगले संस्कार करा. हे असल्या संस्कारांनी पोट नाही भरत राधिका. हो, पण पोट भरण्याचा मार्ग तर मिळू शकतो ना. माझा पुरा विश्वास आहे यावर. बघू ना अथर्वसाठी तू काय काय करू शकतेस, बघू ना आपण. शेवटी एक ना एक दिवस तुझ्या लक्षात येईल राधिका, पैशांशिवाय पर्याय नाही. या पैशांचं महत्व तुला नक्की कळेल. अथर्व चल रे. आई यार ही राधिका पण ना, काय गरज होती. जाऊ दे, इथे आलोय तर आता बच्च्यासाठी काहीतरी घ्यावा. ऐक ना, ऐक सनया, तू गॉड सनया ऐक ना, तू प्लीज चिडू नको. मी एकदा मी काय म्हणते, तू माझा मला नाही ऐकायचं यार. तुझं ऐकून मी इथे आले होते ना, बघितलंस ना आत काय चाललंय ते. हो, पण तुला कुठे माहितीये त्यांचं काय बोलणं झालंय? मला नाही फरक पडत त्यांच्यात काय बोलणं चाललंय ते. डू हेल विथ दॅट गॅरी राधिका मॉन्स्टर. तू उलटा विचार करून का नाही बघत सनया? मे बी ना त्या मॉन्स्टरने हट्ट केला असेल की मला दिवाळीचं गिफ्ट हवंय, आणि सो गॅरी अंकल त्यांना घेऊन आले असतील. ते त्यांना कटवून तुला भेटणार असतील. पण बस झालं ना आता हे कटवणं पटवणं सगळं. आणि मी किती दिवस वाट बघू यांनी सगळं ऍक्सेप्ट करण्याची. तुला माहितीये याच्या बर्थडेला सुद्धा मी हिम्मत करून सगळ्यांसमोर सगळं ऍक्सेप्ट केलं होतं. यांनी तिथेच ऍक्सेप्ट केलं असतं, सॉर्टेड होतं ना आता सगळं. पण नाही, हा तसं करणार नाही, कारण की हा ना एक नंबरचा चालू आहे. हा आयुष्यभर हेच करत राहणार असं. तर याला कटव, त्याला पटव, त्या बायकोसाठी साडी घे, मुलासाठी काहीतरी गिफ्ट घे, आणि या सगळ्यानंतर वेळ मिळाला ना तर मग माझ्याकडे येणार. मी ना खूप ऍडजस्ट केलंय इशी, आणि मला कंटाळा आला यार. प्लीज मी काय म्हणते ऐक ना, हे बघ एकदा ऐक तू माझं. मी आई बाबा माझ्याकडे चांगला व्हिडिओ गेम देत होते, तू नाही का म्हणाली? अथर्व तुझ्याकडे आहेत ना, अजून कशाला पाहिजेत व्हिडिओ गेम? पण जेव्हा मोठा होता आणि चांगला पण होता. अथर्व दुकानामध्ये एवढे व्हिडिओ गेम असतात, तर सगळे तुला हवेत का घरामध्ये? हो हो काय हो. आणि फक्त व्हिडिओ गेम घेत बसलं तर आपले पैसे संपून जातील ना. मग बाकीचं सगळं घेता येईल का? नाही, मग कशाला पाहिजेत व्हिडिओ गेम? मी तुझ्याने बोलला नाही आता. अथर्व असं नाही करायचं. आपण फक्त व्हिडिओ गेम घेत बसलो तर पैसे पुरतील का आपल्याला? नाही नाही ना, वेगळ्या पण गोष्टी घ्यायच्यात ना. आणि व्हिडिओ गेम शिवाय सुद्धा खेळता येतं की? आता हे बघ, हे दोघं जण दादा बघ, ते खेळून राहिले की नाही? हो, त्यांच्याकडे कुठे आहे व्हिडिओ गेम? पण तुझ्याकडे व्हिडिओ गेम का नाही?
कारण त्यांना व्हिडिओ गेम देणारा कोणी नसेल म्हणून. मम्मी त्यांना माझा गेम देऊ. द्यायचा? हो नक्की? नक्की. नंतर रडायचं नाही हा अथर्व. हो नाही झालं. कोणता द्यायचं? ठीक आहे. थँक्यू. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. तुझं नाव काय आहे? बंटी. तुझं नाव? बबलू. हाय बबलू. आणि मी त्यांना पंजाब पण देऊ. हो दे ना. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. खेळा हा आता. छान वाटलं की नाही? हो. असंच आपण दुसऱ्याला आनंद दिला का आपल्यालाही आनंद मिळेल. हो. आता मी माझा सर्वस्व गेम देणार. शाबास. हो. चल. हे अगं काय झालं? हॅलो शन्या, नाही बोलायचं केडी. अरे पण झालं काय ते तर सांगशील की नाही? याला त्यांच्या सोबत जायचं असतं तर मला का फोन करतो? कोण? गॅरी. अजून कोण? राधिका आणि अथर्व सोबत शॉपिंग करत होता. अरे हा गुरु तर सुपर फास्ट आहे यार. बायकोकडे जाऊन लगेच शॉपिंग करायला गेला. त्याचं बरं चाललंय, पण हे बरं चालणार नाही. नाही पण तुला कसं कळलं? त्यांनी फोन केला होता मला आणि मला जायचं पण नव्हतं. ती ईशा मला घेऊन गेली फालतूच आणि तिकडे गेलं तर मग हेच परत सगळं. गुरु तुझ्या बायको सोबत तुझं सेटलमेंट झालंय, पण हिचं काय? आणि हिला विसरला तर माझं काय होईल? शनाया चिडली आहेच, पण तिला आणखी हवा दिली पाहिजे. म्हणजे भडका उडेल आणि गॅरी परत डिस्टर्ब होईल. आणि तो डिस्टर्ब झाला तर माझं दुकान चालू. अरे नाही पण हे चुकीचं आहे. हे नेहमी तुझ्याशी असंच वागतो तो. नहीं ये गलत किया उसने. हा शनाया, तो ना तुला यूज करतोय. हा आय नो. केडी तेच सांगू नको हं परत मला. आय नो. मला कळलंय ना फायनली की तो मला युज करतो ते. प्रत्येक वेळी आपलं काहीतरी बेबी शोना आणि काय शोना तो पटणारच आहे, हे माहितीच आहे ना त्याला. बट केडी दिस टाइम यू सी यावेळेस ना मी पटणारच नाहीये. आय डोंट गिव्ह अ डॅम अबाउट इट. आय डोंट केअर अबाउट इट ना. हा हेच करेक्ट आहे. हेच सांगणार होतो मी तुला. ऍक्च्युली मी हेच सांगत होतो. काय सांगत होतास? हा? काय काय सांगत होतस तिला?